नमस्कार मित्रांनो, करिअर कटा या चॅनलवर आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहोत आता जे गौरी गणपतीचा सण आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा येत आहे, त्या गौरी गणपतीच्या सणानिमित्त महाराष्ट्र शासनाने जो आनंदाचा शिधा द्यायचं ठरवलं आहे, तो आनंदाचा शिधा किती तारखेला मिळणार आहे आणि त्यामध्ये काय काय वस्तू असणार आहेत आपण ते सर्व बघणार आहोत। आणि किती तारखेला मिळणार आहे हे महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच जणांना ते कधी येणार आहे माहिती पडत नाही आणि काय काय गोष्टी त्यात मिळणार आहेत। भरपूर असे म्हणजे गोष्टी वेगळ्या मिळणार आहेत असं सांगते। आपण डायरेक्ट शासनाचा जो काही जी.आर आहे त्यामध्ये सगळं जे काही सविस्तर दिले आपण त्या सविस्तर बघणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर समजणार आहे की किती तारखेला मिळणार आहे आणि काय काय मिळणार आहे, शासनाचा जी.आर किती आहे याची माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट शासनाच्या जी.आर मधून आपण बघूया। तर व्हिडिओ मोठा न करता आपण लगेच बघूया शासनाचा जी.आर। तोपर्यंत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नक्की ठेवा, कारण असेच नवीन शासनाचे जी.आर, माहितीपूर्ण भरती आणि सरकारी शासकीय योजना, शेतकऱ्यांच्या योजना ह्या सर्व आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर माहिती तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल। चला सुरू करूया शासनाचा जी.आर। हा बघा मित्रांनो, जी.आर राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधा पत्रिका, एक शिधा जिन्नस संच आनंदाचा शिधा वितरण करण्याबाबत असा हा महाराष्ट्र शासनाचा जी.आर आहे। अन्न नागरी पुरवठा विभाग, ग्राहक संरक्षण विभाग, इथून हा जी.आर आहे। तर आपण बघूया सविस्तर या जी.आर मध्ये काय काय माहिती दिली आहे। सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण अर्थव्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेतील APL केसरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात सन 2022च्या दिवाळी, 2023च्या गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती उत्सव व दिवाळी सन 2024 च्या श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका, एक शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला आहे। सदर उपक्रमास राज्यात उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे। शासनाने सांगितलं आहे 2022ला हा जो काही उपक्रम होता तो चालू केलेला आहे आणि 2022-2023च्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, गौरी गणपतीचा सण असो, दिवाळीचा सण असो किंवा 2024ला जी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाली, छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती झाली, याचा औचित्य साधून जे काही आनंदाचा शिधा आपल्याला शासनाने दिला होता त्याबद्दल त्यांनी तिथे माहिती दिलेली आहे। त्याच धर्तीवर सन 2024च्या गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येक 1 किलो या प्रमाणात रवा, चणा डाळ, साखर व 1 लिटर या परिणामी सोयाबीन तेल या शिधाजिन्नसाचा समावेश असलेला आनंदाचा शिधापत्रिका, एक शिधाजिन्नस संच वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने पुढील निर्णय येत आहेत। आता बघूया शासनाचा पुढील प्रमाणे निर्णय। राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेतील केसरी शेतकरी म्हणजे केसरी रेशन कार्ड अशा एकूण लाभ किती जणांना मिळतोय बघा मित्रांनो, 1,70,82,086 इतक्या लोकांना लाभ मिळतोय। शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरण करण्याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे इतक्या लोकांना इथे लाभ मिळतोय। आता ते बघूया काय काय मिळते त्यामध्ये आणि किती तारखेला मिळणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी 1 किलो या परिणामी रवा, चणा डाळ, साखर व 1 लिटर या परिणामी सोयाबीनचे तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा प्रति शिधाधारक, एक शिधाजिन्नस संच दिनांक 15 ऑगस्ट 2024 म्हणजे 15 ऑगस्ट पासून हे चालू होणार आहे। शिधापत्रिका वाटप जे काही हा आनंदाचा शिधा आहे तो 15 ऑगस्ट पासून चालू होणार आहे। दिनांक 15 सप्टेंबर 2024 या एका महिन्याच्या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे ₹100 प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देत आहे। म्हणजे ₹100 तुम्हाला द्यावे लागतील त्यासाठी आणि मग आनंदाचा शिधा जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे सवलतीच्या दरात तुम्हाला देण्याचा हा प्रयत्न आहे। आता आनंदाचा शिधा हा जो तुम्हाला मागितल्या वेळेला जर मिळाला असेल तर यावेळी तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये दुसरे काही नवीन बदल करण्यात आलेले नाही। तसे मागितल्या वेळी जर तुम्हाला मिळाला असेल तर यावेळी 100% मिळणार। आणि कोणाकोणाला आनंदाचा शिधा मिळाला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि यावेळी जर याच्यापेक्षा ॲडिशनल असं काही न्यूजवाल्यांनी वगैरे सांगितलेलं आहे, याच्यापेक्षा ॲडिशनल काही जणांनी सांगितलेलं आहे की गणपतीसाठी कुंकू वगैरे असे काही एजन्सी देणार आहेत।
जर ते देण्यात आले आणि तुम्हाला ते मिळाले तर मला कमेंट करून नक्की सांगा. कुठला विभाग आहे तोही सांगा. पुढली माहिती बघूया. अपरोक्त आनंदाचा शिधा वितरित करण्याकरिता आवश्यक शिधाजिन्नस खरेदी करण्यासाठी महाटेंडर या ऑनलाईन प्रणालीद्वारे निविदा नोटीस प्रसिद्धी झाल्यापासून 21 दिवसाऐवजी 8 दिवसाच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. गौरी गणपती उत्सवानिमित्त शिधापत्रिका प्रति शिधापत्रिका एक शिधाजिन्नस संचाची खरेदी करण्याकरिता प्रमाणित केलेल्या अंदाजे किमतीनुसार, म्हणजे शासनाला खर्च किती येतोय त्यासाठी हे पण बघा. 500, कारण ही माहिती आपल्याला पाहिजे की शासन तरी याच्यावरती किती खर्च करते आणि आपल्याला मिळते किती हे माहिती पाहिजे. आपण त्यासाठी हा पूर्ण GR वाचतो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे जनरली तरी. बघा, शासनाला याचा 543.21 कोटी इतका खर्च होतोय आणि इतर आनुषंगिक खर्च 19.3 कोटी यासह एकूण खर्च टोटल जो त्याचा खर्च आहे तो 562.51 कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे त्याच्यासाठी टोटल खर्च हा 562.51 कोटी असा इतका अंदाजित खर्च त्यांनी दिलेला आहे. उपरोक्त योजनेसाठी येणाऱ्या खर्चासह वित्त विभागाने निधी उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात येत आहे. सदर खरेदीसाठी येणारा खर्च 4,408 अन्न साठवणा वखार भांडवली वगैरे ही त्यांची जी काय कोणते पुरवठा विभाग वगैरे आहे त्याची माहिती आहे. यानुसार आपल्याला तुम्हाला हा शिधा आनंदाचा शिधा जो आहे तो मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा शिधा घेऊ शकता. हा शिधा कोणाकोणाला मिळाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण हा आनंदाचा शिधा हा 15 तारखेपासून मिळायला चालू होणार आहे असं या GR मध्ये सांगितलेलं आहे. हे काय आपण मनात सांगत नाही, हा शासनाचा GR तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, कारण आनंदाचा शिधा हा मिळाला पाहिजे आणि घेतला पाहिजे. कारण हा जर राहिला तर 100 रुपयाचा दुसरा कोणतरी फायदा घेण्यापेक्षा आपल्याला जर मिळते आपल्या हक्काचं घेतलं पाहिजे मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ डायरेक्ट आपण शासनाचे GR, शासनाच्या योजना, शेतकरी योजना, नवीन भरती वगैरे आपण सर्व या चॅनलमध्ये अपडेट देत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर याचे मेसेज येत जातील. धन्यवाद. जय महाराष्ट्र.